विद्यार्थी मित्रांनो फायनली 12वी बोर्डचा निकाल उद्या 1 वाजता लागणार आहे आणि ऑफिशियल नोटीस विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेली आहे। जशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज कधी पण तुमची जी ऑफिशियल रिझल्ट लिंक आहे ती ॲक्टिवेट होऊ शकते, कधी पण तुमची ऑफिशियल बोर्डची जी नोटीस आहे रिझल्ट डेट बाबत आणि टाइम बाबत ती पब्लिश होऊ शकते। आणि फायनली विद्यार्थी मित्रांनो ती गुड न्यूज आलेली आहे, फायनली उद्या 12वी बोर्डचा निकाल लागणार आहे। सोबतच बघा खूप महत्त्वाची नोटीस ही महाराष्ट्र बोर्डने दिलेली आहे आणि यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सोबतच तुम्हाला 4 ते 5 नाही विद्यार्थी मित्रांनो जवळपास 6 वेबसाईट तुम्हाला रिझल्ट पाहण्याकरता दिलेले आहे, कारण यावर्षी रिझल्ट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोने आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता क्लिअरली तुम्हाला हे स्टेटमेंट दिसत असेल बघा, 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दिनांक म्हणजे बघा 21 तारखेला 21/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। सोबतच तुम्हाला काही येथे जवळपास वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी नोटीस आहे पूर्ण मी तुम्हाला समजून सांगत आहे, म्हणजे एक एक पॉईंट यामधला तुमच्या सर्वांकरिता इम्पॉर्टंट आहे। यामध्ये तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर बघा आफ्टर युअर रिझल्ट काय प्रोसेस राहणार आहे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्या विषयात कमी मार्क्स मिळाले तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला तुमचा पेपर कशा प्रकारे पाहता येणार आहे। सोबतच तुमच्या मेल आय डीवर सुद्धा तुमचा पेपर PDF तुम्हाला मिळू शकतो, म्हणजे जो महाराष्ट्र बोर्डाने चेक केलेला आहे त्या बोर्डाने कशा प्रकारे चेक केला, सरांनी तुम्हाला मार्क्स कसे दिले ते पण तुम्ही पाहू शकता। सोबतच ती प्रोसेस काय राहणार आहे, सोबतच काही विद्यार्थ्यांचे बॅक लागणार आहे, म्हणजे काही विद्यार्थी नापास होतील, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतील, त्यांना काय करावं हे सर्व यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। सोबतच काही विद्यार्थी नापास होतील तर बघा त्यांच्याकरता क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम सुद्धा ही जी नवी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारे तुम्ही या क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम नुसार पास होसाल, कशा प्रकारे तुम्हाला पुन्हा एक्झाम द्यावी लागणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे। आणि सोबतच बघा सर्वात खाली म्हटलं म्हणजेच बघा येथे अनुराधा योग सचिव राज्य मंडळ पुणे यांचे हस्ताक्षर सुद्धा दिलेले आहे। आणि दिनांक पाहू शकता फायनली आजच ही जी वेबसाईटवरती जी महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी ऑफिशियल नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अपलोड करण्यात आलेली आहे। बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे ना। आज विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह येणार आहे आणि उद्या पण लाईव्ह येणार आहे। तुमच्या सर्वांचा रिझल्ट जर तुम्हाला पाहता येत नसेल तर तुम्हाला लाईव्ह तुमचा रिझल्ट चेक करून देणार आहे। डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमचा सपोर्ट असू द्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा। सोबतच ही नोटीस तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रिझल्ट उद्या कसा चेक करता येणार आहे ते पण आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा। तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला गुगल सर्च करून घ्यायचं आहे महाराष्ट्र HSCBoard.in किंवा तुम्ही जी ही वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे। डोंट वरी बघा तुम्हाला हे सर्च करता थोडं तुम्हाला खाली येऊन जायचं आहे बघा HSC एक्झामिनेशन फेब 2024 रिझल्टच्या थोडं खाली म्हणजे तर बघा नवीनतम सूचना या बॉक्समध्ये तुम्हाला यायचं आहे, थोडं खाली जायचं विद्यार्थी मित्रांनो। बघा तुम्हाला इथे एक PDF दिसत असेल उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी 2024 निकालाबाबत। आणि बघा आताच ही नोटीस ऑफिशियल नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि तुरंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळाली आहे। अशाच प्रकारच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन करता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। डोंट वरी बघा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन मिळणार आहे। डोंट वरी मी अगोदरच डाउनलोड केलेली आहे आणि तुम्हाला सिंपल यावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे। मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रिझल्ट पाहण्याकरता तुमचं रिझल्टचं होम पेज, तर बघा ही रिझल्ट पाहण्याकरता ऑफिशियल वेबसाईट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल लिंक आतापर्यंत ॲक्टिवेट झाली नाही। बघा तुमचा रिझल्ट जवळपास 1 वाजता लाईव्ह होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या रिझल्टच्या अगोदर जवळपास 2 ते 4 तास अगोदरच ही जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लिंक ती ऑफिशियली लिंक ॲक्टिवेट होणार आहे। ऑफिशियल लिंक ॲक्टिवेट होताच विद्यार्थी मित्रांनो या चॅनल माध्यमाद्वारे तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे, तर अलर्ट नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करायचे। आणि तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, सोबतच काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावरती पण शेअर करा। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक चांगली कमेंट करून घ्यायची आहे आणि व्हिडिओला लाईक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि उद्या लाईव्ह तुमचा रिझल्ट पाहायला जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। आणि मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला सर्वांना भरभरून मार्क्स मिळावे, सर्वांना जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळावेत आणि विद्यार्थी मित्रांनो ते मिळणारच आहे। डोंट वरी चला विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल रिझल्ट लिंक ॲक्टिवेट होताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळावी, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।